आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सांगोला येथे 15 लाखांचा भेसळयुक्त दूध साठा जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. सांगोला जवळा तालुका सांगोला येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत 15,01,280 रुपये किमतीचा 37,532 लिटर भेसळयुक्त दूध साठा जागेवरच नष्ट केलाय. तसेच संबंधित आस्थापनेस त्रुटीची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अण्णासाहेबराव देसाई यांनी दिली आहे. दिनांक 11 जुलै रोजी सोलापूर कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री गणेश कदम व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री मंगेश लवटे यांनी बुरुंगेवाडी जवळा येथील अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या ठिकाणी अचानक धाड टाकली. तपासणी दरम्यान 4 दुधाचे नमुने घेण्यात आले असून उर्वरित 37,532 लिटर दूध जप्त करण्यात आलं. तपासणीत एक संकलन व चिलिंग युनिटचा वैध परवाना नसणं, 2 स्पॉट स्टेटमध्ये दुधात पाणी मिसळल्याचं आढळणं, SNF चे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कमी असणं, खरेदी विक्री पद्धतशीर नोंद नसणं आणि अनुसूचित IV मधील नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आलं. दूध नाशवंत असल्यामुळे सदरचा साठा जागेवरच योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आला. तसेच आस्थापनेस तपासणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत वैध अन्न परवाना घेईपर्यंत तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदरची कारवाई आयुक्त श्री तुकाराम मुंडे, अन्न व औषध प्रशासन मुंबई सह आयुक्त पुणे विभाग श्री दिवा भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अण्णासाहेबराव देसाई व अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम, सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने केली.